हा ओढा आमच्या गावचा ओढा पावसाळ्यात दुथडी खळखळ असा वाहणारा शुद्ध पाणी असणारा, परंतु इथं असा बंधारा बांधला आणि थोडेसे पाणी वरती साचल्याने याच्यामध्ये काहीच गवत उगवलं असेल किंवा काही अशा वनस्पती उगवल्या असतील, शेवाळ तयार झालेलं थोडंफार. आता आपण येऊया दुसऱ्या बाजूला. या बाजूला अजूनही याचे पाणी झुळझुळ असे वाहत आहे, हे तुम्ही बघू शकता. इकडून एक गावाकडे वाट गेली डाव्या बाजूने, त्याला आम्ही पानंद म्हणतो. गावचे लोक याला पांद म्हणतात, म्हणजे पांदीनं आलास काय, पांदीनं गेलास काय, अशा प्रकारे जी आपली भाषा असेल त्यानुसार. तर मग मी म्हटलं चला, या ओढ्यात आपल्या खूप आठवणी आहेत. थोडा वेळ याच्यात आपण जर असे आपले पाय ओले करून घेऊ आणि ते पाणी आपल्या हाताने स्पर्शाने काय अनुभूती देतं, काय आठवणी देतं हे पाहू. म्हणून मी 2 मिनटं त्या ओढ्याच्या पाण्यात उतरले. इथंच आम्ही एकेकाळी कपडे धुवायला यायचं. आमची पोरं याच ओढ्याच्या पाण्यात खेळलीत, याच ओढ्याच्या पाण्यात त्यांनी आंघोळ्या देखील केल्या. याच ओढ्याच्या पाण्यात आम्ही गोधड्या, वाकळा, कपडे धुतलेत. आता आमचं गाव सुधारलं. आमच्या गावाला हायवे आला आणि खूप मोठा बदल झाला. त्यामुळं हा बंधारा बांधण्यात आला आणि याच्या पुढेच हायवेची सुरुवात झालेली आहे. आता हा चढ बघा. या बाजूला जी ओली असणारी जमीन होती किंवा जिच्यावरती गवत होतं, ती जमीन आता सुकायला सुरुवात झाली, कारण थंडीचे दिवस आले, पाऊस निघून गेला. मला या वातावरणात फिरताना खूप छान वाटत होतं. तुम्ही बघू शकता, ही एक पायवाट. या वाटेने मी अशी इथला निसर्गाचा आनंद घेत निघाले. आजूबाजूला काही बोरीच्या जाळी आहेत, तर काही ठिकाणी आपल्याला अशा वनस्पती दिसतात ज्यांना आपण निवडुंग म्हणतो. ही पायवाट आणि इथून मी निघाले. जाता जाता माझं लक्ष गेलं एका बोरीच्या झाडावर. झाड कसलं, ते छोटंसं झुडूपच. याच्यावरती एक छोटंसं घरटं मला दिसलं. आता बघा, इथंच कुणीतरी शेणी थापलेत. ही आपली हक्काची जागा म्हणून कुणीतरी इथल्या शेणी थापण्याचे कार्यक्रम केलेला आहे. आता मी निघाले घराकडे. जाता जाता मला खूप बरं वाटत होतं. ओढ्याची आणि माझी भेट ही अप्रतिम भेट होती. इतक्या दिवस मी इतक्या जवळ राहून देखील ओढ्यात येणं फारसं जमत नव्हतं. खरं तर पावसाळ्यातच त्याची भेट घ्यायला पाहिजे होती, परंतु ते जमलं नाही. आणि आता हळूहळू उन्हाळ्याकडे वाटचाल सुरू झाली आणि हिरवळ नष्ट व्हायला सुरुवात झाली. अशा प्रकारे एकटंच चालत चालत निसर्गाचा आनंद घेत मला एक इथं लिंब दिसला. याला नुकतीच पालवी फुटली. अतिशय देखणी, अतिशय सुंदर अशी पालवी इथं तुम्ही बघू शकता. मी चालत चालत जरा पुढे गेले तर काही ठिकाणी मला अशा प्रकारे पिंजराच्या व्हळ्या दिसल्या. याला आम्ही व्हळ्याच म्हणतो. इथं एकच शब्द आहे, तो म्हणजे व्हळ्या. आणि ही समोर जी मी बोटाने दाखवते ती आहे गवताची व्हळी. तर जो शब्द वापरला जातो तोच मी इथं वापरला आहे. जो शब्द पारंपरिक ट्रॅडिशनल पद्धतीने पुढं आला तोच हा शब्द. याला आम्ही म्हणतो गवताची व्हळी. तर कसा वाटला हा छोटासा माझा ब्लॉग? आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.